राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा। नमो शेतकरी योजनेतून लाखो शेतकरी बाद नियमांच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर तपासणी। नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, तुमच्या देखील खात्यावरती हा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। लाडक्या बहिणींना 9 वर्षाचे खास गिफ्ट। मकर संक्रांतीपूर्वी 4,500 रुपये खात्यावरती जमा होणार। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। अतिवृष्टीचे 1,278 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,278 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असल्यामुळे अडचणीच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। राज्यामध्ये हुडहुडी कायम, थंडीच्या लाटेचा इशारा। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढू लागलेला आहे। काही ठिकाणी तापमान 4 ते 5 अंशावरती पोहोचले आहे। तर पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यामध्ये आलेला आहे। थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज। सावधान, व्हॉट्सॲप हॅक होण्याचा धोका। सायबर संस्थेने दिला सतर्कतेचा सल्ला। भारतीय सायबर सुरक्षा संस्था CERTIN ने व्हॉट्सॲप वापर करणाऱ्यांसाठी एक धोक्याचा इशारा दिला आहे। सतर्कतेचा सल्ला। वाढत्या थंडीने द्राक्ष, टोमॅटो, कांद्याला फटका। झाड करपणे, वाढ खुंटणे, कीड रोगांचा प्रभाव सुरू। शेतकरी उत्पादक कंपन्यांची सोयाबीन खरेदी सुसाट। लातूर विभागातील 4 जिल्ह्यांमध्ये 182 केंद्रावरती खरेदी सुरू। शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र। शेतकऱ्यांना दिलासा, बाहेरच्या राज्यातही विकता येणार कापूस। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय अखेरकार सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून कापूस खरेदीसाठी लादलेली प्रातबंदी उठवण्यामध्ये आली आहे। आता भारतीय कापूस निगम लिमिटेडच्या खरेदी केंद्रावरती कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यामध्ये येणार आहे। दीर्घकाळापासून सुरू असलेला शेतकऱ्यांचा हा प्रश्न अखेरकार मार्गी लागला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। मनरेगा योजनेवरती मोदी सरकारने बुलडोझर चालवला। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केली मोदींवरती टीका। देशातील युरियाची विक्री वाढली। खतांच्या विक्रीची ताजी आकडेवारी समोर आली असून देशामध्ये युरियाची विक्री वाढली आहे। मोठी बातमी, बियाणे खते खरेदीसाठीचे 836 कोटींपैकी 595 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। शेतकऱ्यांना दिलासा। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। अतिवृष्टी बाधित विहिरींसाठी 272 कोटी रुपयांचा निधी। शेतकऱ्यांना दिलासा। सप्टेंबर महिन्यामध्ये 276 गावातील 1,816 विहिरींचे नुकसान झाले होते। त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 262 कोटींचा निधी मंजूर। शेतकऱ्यांना आता 6,000 रुपये नाही तर 12,000 रुपयांची मदत। सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता। PM किसान योजनेबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। डिसेंबर 2024 मध्ये संसद समितीने सूचना दिली होती की PM किसान योजनेची वार्षिक रक्कम ही 6,000 रुपयांऐवजी आता ती 12,000 रुपये करण्यामध्ये यावी। त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये जमा होतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे। सोबतच 22वा हप्ता आता फेब्रुवारी 2026 मध्ये जमा होण्याची देखील दाट शक्यता आहे। त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळण्याची आपल्याला दाट शक्यता बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील मानधनामध्ये वाढ होण्याची प्रतीक्षा। प्रतिकूल हवामान, गुलाबी बोंडअळीचा मोठा फटका। कापूस पीक काढून शेतकरी हरभरा पेरणीकडे वळले। अतिवृष्टी पुराने झालेले पिकाचे नुकसान, त्यामध्ये आता धुक्यामुळे अधिक ओलावा आणि गुलाबी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे।
पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पीक विमा नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्यातील पीक कापणीचे प्रयोग आता पूर्ण झाले असून त्याची आकडेवारी आता शासनाकडे सादर करण्यामध्ये आली आहे। सोयाबीन, मूग, उडीद आणि मका यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या आकडेवारीचा विभागीय स्तरावरती आढावा घेतला जात असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। सरकारने देखील हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा देण्याची घोषणा केली होती। त्या अनुषंगाने आता पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नेमका पीक विमा कधी मिळणार पुढे बघूया। जाचक अटी दूर करून कापूस सोयाबीन खरेदी करा। शासकीय खरेदी करताना जाचक अटींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करून कापूस सोयाबीन शेतमाल हमीदराने खरेदी करण्याची मागणी। संत्रा उत्पादकांना 17 कोटींचा पीक विमा परतावा, शेतकऱ्यांना दिलासा। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अमरावती जिल्ह्यातील 3015 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 17 कोटी रुपयांचा पीक विमा परतावा जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला नक्की कळवा। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अनुदान थेट खात्यावरती जमा करण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम वितरित करण्यामध्ये येत असले तरी अद्याप देखील ई-केवायसी अभावी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। अनुदान थेट खात्यावरती जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांनी ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे देखील आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा। ई-केवायसी केले की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी। राज्यामध्ये खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीमध्ये ई पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना आता ऑफलाईन पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आले। घरामध्ये आता गोडधोड होणार, रेशनवरती पुन्हा मिळणार साखर। 1.5 वर्षानंतर अंत्योदय कार्डधारकांसाठी साखर। यंदाच्या रब्बी हंगामासाठी किती शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा? बिगर नोंदणी शेतकऱ्यांनी विमा उतरवण्यामध्ये घेतली मोठी आघाडी। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीक विमा भरला का? सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आवाहन करण्यामध्ये आले होते। 15 डिसेंबरपर्यंत मुदत होती। ॲग्रिस्टॅक नोंदणीकडे गोंदिया जिल्ह्यातील 2888 शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे। शासकीय योजनांच्या लाभाकरिता ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी अत्यंत आवश्यक। 1.5 लाख शेतकरी अद्याप देखील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये। 5855 शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बीची मदत जमा, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट बघायला मिळत आहे। गेल्या हंगामामध्ये म्हणजेच की गेल्या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 17 कोटींचा निधी जाहीर करण्यामध्ये आला होता, परंतु या ठिकाणी ई-केवायसी अभावी आणि तांत्रिक अडचणीमुळे अद्याप देखील शेतकरी वंचित। हमीभाव सोयाबीन खरेदीमध्ये दुहेरी मापदंड, आर्द्रता मापक यंत्र वेगवेगळे, केंद्रावरती पास, गोडाऊनमध्ये नापास, शेतकऱ्यांची मोठी होत आहे अडचण। हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रावरती यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज, तांत्रिक अडथळे आणि दुहेरी मोजमापांमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले असून शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याचे चित्र आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता कायम आहे। राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत असल्याची माहिती बघायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। गेले अनेक दिवस हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही। डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती। ओल्या दुष्काळी सवलती लागू असताना पीक कर्ज वसुली, खानदेशामध्ये राष्ट्रीयकृत बँकांची मनमानी, शेतकऱ्यांना नोटिसा। सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा, शेतकऱ्यांचा संताप। कापसाने आणली यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी, कापसाच्या उत्पादनामध्ये घट, कापूस पिकांवरती केलेला खर्च देखील भरून निघेना। सध्या जर बघायला गेलं तर कापसाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। राज्यातील 132 कारखान्यांनी थकवली FRP ची रक्कम, 102 साखर कारखान्यांकडून निम्मी ही रक्कम अदा नसल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत। राज्यातील साधारणतः 132 कारखान्यांनी FRP ची रक्कम या ठिकाणी थकवली असल्यामुळे शेतकरी संकटात।
पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिकांची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर साधारणतः 3 आठवड्यांमध्ये पीक विमा वाटप करण्यामध्ये येत असतो. साधारणतः 30 डिसेंबरपर्यंत पिकांची आकडेवारी कंपन्यांना प्राप्त होईल आणि त्यानंतर साधारणतः 3 आठवड्यांमध्ये म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः 21 जानेवारी नंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली. बदलत्या हवामानाचा आंबा काजूला बसत आहे फटका. अवकाळी पावसासारख्या हवामान बदलाचा शेतीवरती थेट परिणाम होतो. अरबी समुद्रामध्ये कुठल्याही प्रकारची वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की कोकणामध्ये अवकाळी डोकावते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. कापूस दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी. सध्या कापसाचे दर स्थिर ते किंचित मजबूत राहण्याची शक्यता आहे. आवक वाढल्यास काही ठिकाणी दरांवरती दबाव येऊ शकतो. मात्र दर्जेदार कापसाला भाव टिकून राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या जर बघायला गेलं तर दर टिकून राहण्याची शक्यता आहे. ढेप निर्यात वाढत आहे. सध्या जर बघायला गेलं तर जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या ढेपीच्या निर्यातीला सकारात्मक चालना मिळाल्याचे संकेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ढेपीच्या निर्यातीमध्ये वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरांना काही या ठिकाणी आधार मिळत आहे. महत्त्वाची बातमी. थंडीच्या लाटेने आता राज्यामध्ये हुडहुडी बघायला मिळत आहे. उत्तरेकडील शीत लहरी वाढल्यामुळे या ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.